नमस्कार, एसबीएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता ज्या चौकात उभा आहे या ठिकाणी सांगलीचे माननीय आमदार गाडगीळ साहेबांचा बंगला आहे इथं समोर। आणि तुम्ही इथं बघू शकता की इथं शाळा चालू आहे आणि गाडगीळांच्या बंगल्यासमोरील रस्ता मागील कित्येक वर्ष झाला असाच अर्धवट आहे। तुम्ही या रस्त्याकडे बघू शकता। सांगलीच्या जनतेचा हाच प्रश्न आहे, ज्या माणसाला आपल्या घरासमोरचा आपल्या बंगल्यासमोरचा रस्ता करता येत नाही त्या माणसाला तुम्ही कार्यसम्राट बनताय काय? आता इथं पुढे गेल्यानंतर ना पटवर्धन हायस्कूल लागते आणि इथंच मुलींची शाळा आहे। एवढ्या इथं शाळेमध्ये ज्यावेळी शाळा असते चालू असते, तुम्ही इथं कुठं जर बघितलं आजूबाजूला पाऊस पडला तर पाणी जाण्यासाठी पावसामध्ये थोडी सुद्धा जागा नाही आणि कुठेच पाणी जाण्यासाठी जागा नाही। त्यामुळे मुलांना जात असताना खूप त्रास होतोय, घरी जात असताना पावसाळ्यामध्ये। आणि इथं गाडी सुद्धा आणि पोरांना सायकल सुद्धा चालवता येत नाही। सांगलीत आमदार घराच्या उंबरठ्यावरच समस्यांचे डबके, विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल। सांगली विधानसभा मतदारसंघाचे 3 वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवासस्थानाजवळच असणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिक पेटाकुटीला आले आहेत। विशेष म्हणजे तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त केला जातो आहे। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या बंगल्याजवळच कन्याशाळा आणि पटवर्धन हायस्कूल या 2 नामांकित शैक्षणिक संस्था आहेत। या शाळांमध्ये दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, मात्र शाळांच्या अगदी जवळच असणारा मुख्य रस्ता खड्डे आणि डबक्यांनी व्यापलेला आहे। रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे। स्थानिक विद्यार्थ्यांच्या मते पावसाच्या दिवसात या रस्त्यावर तब्बल 1 फूट पाणी साचते। ड्रेनेज किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचून राहते, त्यामुळे शाळेत येणे जाणे कठीण झालेलं आहे। साचलेल्या दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। स्थानिक नागरिकांनी आणि पालक संघटनेने आता या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीनं ड्रेनेज लाईनची सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या समस्येकडे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। आमच्या इथे पावसाळा खूप साठलेले असते। कुठल्या शाळेचं नाव का तुझं? या रस्त्याच्या पुढे खूप सारे पाणी साठलेले असते। आम्हाला इथे यायला जायला खूप वेळ लागतो म्हणून आम्ही मागच्या साईडला जातो आणि इथं खूप सारे पाणी साठते। कुठं तुम्हाला जायला येते काय? कसं जाताय तुम्ही? पायावर करून जाताय? कितीला आहेस तू? 9वी? पावसाळ्यात पाणी सगळं साठते, चिखल होतं इथं वर येते। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, सांगली।